सोलापूर जिल्ह्यातील 1325 जणांचे शस्त्र परवाने रद्द करण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे। जिल्ह्यातील ग्रामीणमधील 4078 जणांकडे तर शहरातील 502 व्यक्तींकडे वैयक्तिक शस्त्र परवाने आहेत। त्यांनी स्वसंरक्षणार्थ पोलिसांकडून बंदूक वापरण्याचा परवाना घेतलाय। मात्र आता नवीन परवाने देण्याचं बंद करण्यात आलं असून पहिल्यांदाच सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी ग्रामीणमधील 1325 जणांचे शस्त्र परवाने रद्द करण्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला आहे। दुसरीकडे पोलीस आयुक्तालयानंही शहरातील 20 जणांचे परवाने रद्द केल्याची माहिती समोर आली आहे। जिल्ह्यात सर्वाधिक 511 शस्त्र परवाने अकलूज पोलीस ठाणे अंतर्गत आहेत। शिवाय मोहोळ पोलीस ठाणे अंतर्गत 333, वळसंग पोलीस ठाणे अंतर्गत 282, करमाळ पोलीस ठाणे अंतर्गत 276, सांगोला पोलीस ठाणे अंतर्गत 246, मंगळवेढा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत 244, मंद्रुप पोलीस ठाणे अंतर्गत 217 आणि टेंभुर्णी पोलीस ठाणे अंतर्गत 212 जणांकडे वैयक्तिक शस्त्र परवाना आहे। निवडणुकीच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्वांकडील वैयक्तिक शस्त्र जमा करण्यात आली आहेत। परंतु लोकसभा निवडणुकीच्या वेळी शस्त्र जमा केलेल्या जवळपास 1,500 जणांनी त्यांची शस्त्र नेलेली नाहीत।